आमच्या कॉलेजमध्ये ना आता पोरी कमी आणि गाया जास्त दिसायला लागल्या बरं का. आता बघा नवरात्री पण आलेलीच आहे आणि त्याच्यासोबत आहे ना प्रत्येक कॉलेजमध्ये ना गरबा नाईट इव्हेंट्स असतो. आणि तसं पण आहे ना आमच्या कॉलेजला आहे की नाही हे मला माहित नाही राव. जास्त करून मला बाहेरच्याच इव्हेंट्सला बोलावतात त्याच्यामुळे तेच जायचं असतं, त्याच्यामुळे इकडे काही जमतच नाही. आज परत एका ब्रँडनी ना आपल्याला मस्त पैकी ना प्रोडक्ट्स पाठवले होते व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि तसं पण आहे ना ते प्रोडक्ट पोरींसाठी आहे, त्याच्यामुळे ना आपल्या मैत्रिणी तर घ्यावंच लागेल ना राव. तसं तुम्ही एकीलाच बोलवलं होतं पण ही दुसरी कुठून आली काय माहिती. आणि त्यात ही माझी मैत्रीण तिला पाहून घाबरायला लागली होती. म्हणलं अगं बाई तिला पाहून नको घाबरू, ती आपली जवळची मैत्रीणच आहे. मग काय कंपनीने जे आपल्याला प्रोडक्ट्स पाठवले होते ना व्हिडिओ बनवण्यासाठी ते पण आम्ही पहिले बनवून घेतले. ती गाय आली. आणि आम्हाला काय सरांनी सांगितलं होतं का ए रोल बी रोल कसे घ्यायचे कॅमेऱ्याने, मग त्याची प्रॅक्टिस होऊनच गेली ना. आमचं कॉलेज वगैरे सुटलं त्याच्यानंतर मला आहे ना माझ्या ऍपल वॉचचं इन्शुरन्स केलेलं नव्हतं, मला ते पण करायचं होतं. आणि आम्ही राहतो पण अशा एकदम भयानक ठिकाणी ना आमच्यावरून डायरेक्ट रॉकेट बिकेट सगळं उडत आहे, त्याच्यामुळे आमचा विषयच मोठा आहे डायरेक्ट. आणि ऍपल वॉच मी पुण्याच्या मेन सिटीतून घेतलं होतं, त्याच्यामुळे आपल्याला एवढं लांबच परत जायला लागणार होतं. याला काय राव म्हणलं, एक तर घ्यायचं परत जायचं यांच्या परत तिथंच करायचं त्याचं इन्शुरन्स, आणि ते काय फायदा आहे अशाने. आणि तिथं पोहोचलो बरं का, ऍपल वॉच वगैरे घेतलं. आता पडायचंच मला माहित नाही ते कसं पुढे ते पहिल्यांदा बघितलंच नव्हतं. या टायमाला म्हणलं जमन, पण तेही जमलं नाही. ह्याला मला हे कळत नाही, ज्या पोराला ऍपल वॉचचा बॉक्स फोडता येत नाही त्या पोराच्या हातात ऍपल वॉच आहे. बरं जाऊ द्या, लोड घ्यायची एवढी काही गरज नाही. त्या सरांनी ना आपल्याला मस्त पैकी ते बॉक्स वगैरे फोडून दिला. चला बा, आता ना आपण आपल्या ऍपल वॉचचं इन्शुरन्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पडलं फुटलं तरी काही टेन्शन नाही. चला आता लवकरात लवकर तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या असेच मस्त पैकी माझे ना आता आहे ना कॉलेजचे ब्लॉग्स बघण्यासाठी.